हाय गाईज, मी विकी गणसंते स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा आहे की आपल्या संते कुटुंबातले देव येणार आहेत आपल्या घरी. म्हणजे जेजुरीला गेलेले आणि पहिल्यांदाच संते कुटुंबातले देव आपल्या म्हणजे कुटुंबात येणार आहे इकडे. आधी आमचे देव कोलेगावला होते, त्याच्यानंतर मग आमचं इकडे आम्ही आता सेपरेट करून घेतलं आहे. आणि ते आणायला काल गेलेले होते घरातले म्हणजे पूर्ण कुटुंबातले भरपूर लोक आहेत. आय थिंक काहीतरी 53 काहीतरी फॅमिली आहेत अशी. आणि अनफॉर्च्युनेटली मला जायला नाही भेटलं तिकडे, कारण जॉबचा थोडा इश्यू चालला आहे, तर मला जायला नाही भेटला. बट तिकडे 100% कोणी ना कोणी काही ना काही रेकॉर्ड केलेलं असेल, तर मी ते आधी इकडे तुम्हाला अपलोड करून देईल. त्याच्यानंतर आता येणार आहेत, तर ते पूर्ण तुम्हाला कंटिन्यू मी दाखवेल. तर आता ते कधी पण येऊ शकतात. कॉल आलेले मला की जवळ आलेत, तर आधी तिकडे जातो आणि काय काय तयारी कसा जल्लोष करत आपण तिकडे आणतो आपल्या देवांना, तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. गाईज, हे आपलं घर आहे. घर म्हणजे आपले देव इकडे राहणार आहेत. हे तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन. पण त्याच्या आधी ही डेकोरेशन बघा. हे बघू शकता तुम्ही केवढं मस्त केलं आहे. लाईटिंग मस्त, पताके लावलेत, रांगोळी वगैरे पण काढलेले आहेत. आणि तुम्हाला आता मी देवारा दाखवतो आपला. चला आतमध्ये जाऊया. हे बघू शकता तुम्ही. हा आहे देवारा. उद्या देव आपले बसतील इकडे, मग जेव्हा बसतील तेव्हा पण दाखवेल. आणि ही बाकीची तयारी आत्तासाठी एवढे सगळे फटाके आहेत आणि हे आपल्याला सगळे वाजवायचे आहेत. आता मल्हार वारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हार वारी मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढला ती अशी जीवान गावाकडची पाटी, साध घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती. थोड्याच वेळेला देव येतील आपले आणि बेंडचा आवाज असणार आहे. मी काय बोलणार आहे तुम्हाला ऐकू पण नाही येणार, त्याच्यामुळे जेवढं बोलता येईल तेवढं बोलेल आणि बाकीचं तुम्हाला बिहाइंड द सीन वगैरे दाखवेल. जी मजा करणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर बेंडवाले इकडे आलेले आहेत आणि आपले देव पण इकडे आलेले आहेत. 2 बस यायच्या आपल्या बाकी आहेत, त्याच्यासाठी सगळे थांबलेले आहेत. तोपर्यंत तुम्हाला मी थोडासा देवांचं दाखवतो कसे आणले देव आपल्याकडे. हे बघू शकता तुम्ही, देव आणलेले याच्यामध्ये. आणि हे थोड्या वेळात दाखवतो मी तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आपल्या कुटुंबातले भगत म्हणजे माझे बाबा एलकोट जय मल्हार. जय मल्हार. तर आता थोड्याच वेळात चालू होईल उत्साह आपला, मग तुम्हाला ते मी दाखवतो. हे एवढं लोक आधी आलेले आहेत आणि हा छोटासा पेंडवाला बघा. हे नाव काय तुझं? हां, काय बोललं, काय समजलं नाही मला. नियांश. आणि बाकी इकडे बसलेले पब्लिक. आणि ही एक बस पण आलेली आहे. बारीक बारीक पोरांनी गँग जमा केली आहे बघा बँडवाले. आणि हे आपले ओरिजिनल बँडवाले इकडे. हे बघा, हे काय ऐकत नाही. शिवन्या लक्ष नाही. हाय. आणि ही एवढी पब्लिक आता उतरलेली आहे, अजून उतरत आहे. काय ते उतरवले आहेत आता. आणि हे आता मंदिरात जाणार आहे. माझा आवाज किती रेकॉर्ड होतो माहीत नाही, बघूया. आणि देवांचं दर्शन पण तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो मी. काहीच बाबांच्या अंगात आलेले आहेत, नाचतात बघा.
एवढा इथे बोललो माझा काय आवाज रेकॉर्ड झाला नसेल बघता व्हिडिओ बनवत तर आहे पण आवाज किती रेकॉर्ड होतं काय माहीत नाही त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर द्यायला लागेल असं वाटतो त्यातर एखादं सिम्पल सॉन्ग वगैरे टाकेल आणि ते तुम्हाला एन्जॉय करतोय ते दाखवणार आहे
बाले की जय, बाले की जय, जय मल्हार, जय श्रीराम, बाले की जय, बाले की जय, जय श्रीराम, जय श्रीराम. देव त्यांच्या घरात येत आहेत, बघू शकता. येलकोट, जय मल्हार, येलकोट, येलकोट, सदानंदाचा, खंडेराव महाराज की. गणपती बाप्पा. हाय गाईज, आज आहे डे 2. कालचं जल्लोष तुम्ही बघितलं असेल, किती थाटामाटात आपण आपल्या देवांना घेऊन आलो. आणि आज आहे त्यांची, म्हणजे त्यांना स्थान देणार आहे, देवार आहे तिकडे त्यांना स्थान देणार आहे. आणि अभिषेक वगैरे भरपूर असा आहे आज, आणि भंडारा पण आहे. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. चाललो आहे मी आता तिकडे. पण सीन असं आहे, आज पण तिकडे गाणे लावलेले आहेत मस्त. तर माझा आवाज काय रेकॉर्ड होणार नाही. तर दोनच ऑप्शन आहेत, एक तर व्हॉइस ओव्हर करायला ट्राय करेन, नाहीतर बॅकग्राऊंड म्युझिक. आणि जिथे जिथे बोलायला चान्स भेटेल, मला आवाज नसेल, शांतता असेल, तिकडे मी ते बोलून तुम्हाला सगळं दाखवेल काय ते. तयारी चालू आहे इकडे, तुम्ही बघू शकता. आणि इथे स्पीकर लावला आहे, माझा आवाज किती येईल माहीत नाही. पण हे बघा, आतमध्ये जाऊया, काय केलं ते मग बघतो तुम्हाला. आतमध्ये पण तुम्ही बघू शकता, इकडे पूर्ण तयारी चालू आहे होम वगैरेसाठी. आणि देवार आहे तो पण काल झाकलेला होता, तर ते पण आज ओपन केलेलं आहे. आणि ते तुम्हाला मी प्रॉपर दाखवतो. हे देव आहेत आपले, ते तिकडे त्यांच्या जागेवर विराजमान झाले की ते तुम्हाला पूर्ण प्रॉपर दाखवणार आहे. आणि इकडे पण प्रसाद पण रेडी होते, ते पण तुम्ही बघू शकता. हे भटजी आहेत, माझे काकाच आहेत, आणि प्रसाद बनवते बघू शकता. त्याच्यानंतर ही इकडे एवढी तयारी चालू आहे. पुढचा अपडेट देतो थोड्या वेळात तुम्हाला. हे आता तयारी होत आली आहे पूर्ण आपली. आणि त्याच्यानंतर इकडे देव पण आहे. हे देव पण तुम्ही बघू शकता इकडे. आणि प्रॉपर जेव्हा त्यांच्या जागेवर येईल तेव्हा तुम्हाला एकदा दाखवतो तुम्ही. पण आता हे बघू शकता, काल हे भंडाऱ्यामध्ये होते, आज त्यांना बाहेर काढलेले आहे. गावातले लोक पण आलो येत आहेत, हे बघू शकता तुम्ही. आणि हा अक्षय ऐकर. आणि आतमध्ये बघू शकता, तर मला एंट्री भेटेल नाही भेटेल माहीत नाही. इकडे पण बसलेले आहेत सगळे. मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम्. मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम्. मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम्. ॐ
मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम्। ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम्। ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम्। ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम्। ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम्। ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम्। ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम्। ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम्। ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम्। ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम्। ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम्। ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं
मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं
कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् ॐ मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारिं जगद्गुरुं मणिविघ्नं हाळसाकान्तं वन्देऽहं कुलदैवतम् खंडोबा माझा खंडोबा देव बसला जेजुरी गडाला, माळसा देवी संगतीला ठेवला बानूला पहिले पायरीला 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 पायरीला. याद रोज पडतय मला त्या कुल
दैवताची आस लागतय मनाला त्याचे भेटीला जावाची मालसाई वाल्याची बानाई वाल्याची जेजुरीच्या खंड गणपती बाप्पा जय मल्हार भैरवा महाराज की जय भवानी माते की जय रामदेवता की जय आई गावदेवी माते की जय सत्यहस्रा माते की जय जानका मंका की जय बोला घरचा देव हिरा देवा की जय रक्षक की जय एलकोट एलकोट जय मल्हार एलकोट एलकोट जय मल्हार एलकोट एलकोट जय मल्हार भवानी माते की जय एलकोट एलकोट जय मल्हार आई भवानी माते की जय एलकोट एलकोट जय मल्हार भवानी माते की जय जागरण गोंधळ देवा तुझेर पायथ्याला येऊला यो भंडारा माझे माथ्याला लाविला जाऊन जेजुरी गडाला भेट घेऊया देवाची उदलूनी भंडारा कीर्ती गाऊया र त्याची मालसाई वाल्याची बानाई वाल्याची जेजुरीच्या खंडरायाची मालसाई वाल्याची बानाई वाल्याची जेजुरी सदा सर्वदा योग तुझा करावा तुझे कारणी देह माझा परावा उभे सुरतो गुणवंता अनंता रघुनायका मागणी इच्छाका बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया बोला श्री गजानन भगवान की जय महाराज की जय काहीच सगळा कार्यक्रम आपला आरामात पार पाडलेला आहे. तुला काय बोलायचं आहे? शिवन्य आहे बघा. आणि सीन असा आहे, एवढे कुटुंब होते, एवढी माणसं होती, तरी पण म्हणजे असा काही कार्यक्रमामध्ये ते काही सीन झाला नाही की मतभेद वगैरे होतात, तसं काहीच नाही. एकदम भारी होतं. सगळ्या लोकांनी एकदम मस्त सांभाळून घेतलं सगळं आणि कार्यक्रम एकदम आरामात पार पडलेला आहे. प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, देवांना स्थान दिलेलं आहे आपण. आणि हे पण झालं, अभिषेक पण झाले त्यांचं. आणि आता 4 वाजता होम जाणार आहेत ते आणि आपलं भंडारा, ते 2 पेंडिंग आहेत. तर ते जाऊन तिकडे करतो, तेव्हा तुम्हाला अपडेट देतो मी. आता थोडा आराम करतो मी. तर गाईज निघतो आता, होम चालू होते तिकडे, तर ते पण तुम्हाला मी दाखवतो. थोडा घेऊनी देव निघाला दृष्टाना माराया, भक्ताला ताराया.
हाती तलवार घेऊन निघाला देव दृष्टाना माराया. देव खंडोबा खंडोबा माझा बसला जेजुरी गडाला. देवा खंडोबा खंडोबा माझा बसला जेजुरी गडाला गडाला गडाला. गाईस डीजे सेटअप झालेला आहे आणि इकडे लाईव्हचा पण ऑप्शन आहे. हे बघू शकता इथे लाईव्ह आहे आणि हा आपला डीजे. बाकी हे बघू शकता तुम्ही, थोडं भारी वाटतंय. त्याच्यानंतर आता थोड्या वेळात येतील पाहुणे. जस्ट आलो घरी आणि सगळं एकदम भारी पार पडलेलं आहे आपलं. दुपारनंतर थोडा बिझीच होतो, खूप धावपळ चालू होती, त्याच्यामध्ये काही शूट करायला भेटलं नाही. आणि त्यातल्या त्यात तर भंडारा होता तर ते पण नाही दाखवता आलं. बाकी डान्स वगैरे थोडंफार कव्हर केलं आहे मी. तर हेच होते या ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय. एकवीरा माते की जय. एलकोट एलकोट जय मल्हार.